लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकरी लागले खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला। पहिल्याच पावसात माणगाव बस स्थानकाला तलावाचं स्वरूप, बस स्थानकातील काँक्रिटीकरणाचं अपूर्ण कामामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आदिवासी कुटुंबियांचं मोठं नुकसान, घरावरील पत्रे उडाल्यानं कुटुंब उघड्यावर, पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी। सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं 2.25 कोटीचं नुकसान, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल। सांगलीत पावसामुळे पुलावरील भराव खचला, पलूस सांगली मार्गावरील वाहतूक बंद। मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळली, मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद। कात्रज कोंढवा रस्त्यावर 15 फूट पाण्याच्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू, 3 मुलींना वाचवण्यात यश, कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना दुर्घटना। त्र्यंबकेश्वरच्या बिल्व तीर्थावरील कुंडात बुडून 2 मुलींचा मृत्यू, कुंडात कपडे धुण्यासाठी आलेल्या असताना ही दुर्घटना। चाळीसगावच्या जामदे इथे उपद्रवी बिबट्याला गौताळा अभयारण्यात परत सोडताना बिबट्याचा वनमजुरावर हल्ला, मजूर गंभीर जखमी। देशात मे महिन्यात 1.5 अंश तापमान वाढ, भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट। महाराष्ट्रात मराठा मुस्लिम धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, नसीम खान यांची मागणी। वाशिम शहरात व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद, व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निर्णय। पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण, भाजपचे सर्व आमदार खासदार सोहळ्याला उपस्थित राहणार।